कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तरी माझा भाऊ उतरतो आणि तुमच्याप्रमाणे होऊन तुमच्यासारखा नाचतो ना. कुठे अपघात होऊ द्या, कुठे ॲक्सिडेंट होऊ द्या, कोणाचं मैत होऊ द्या, कोण विद्यार्थी एखादा परीक्षेमध्ये पास होऊ द्या, कोणाला एखादं प्रमोशन मिळू द्या, कुठल्या एखाद्या अधिकाऱ्याला प्रमोशन मिळू द्या, दिवस नाही रात नाही हा नेता नव्हे तर तुमचा भाऊ म्हणून प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा माणूस आहे. तुमच्या प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा माणूस आहे. मग पलीकडच्या बाजूला धनशक्ती आहे, पलीकडच्या बाजूला धनशक्ती आहे. मग या धनशक्तीला तुमच्यासारखी अफाट जनशक्ती हरवणार आहे की नाही हरवणार आहे? हरवणार ना. आणि म्हणून ही निवडणूक गद्दार विरुद्ध खुद्दार जशी झाली तशी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होणार आहे. सामान्यातल्या सामान्य माणसाला, गरीबातल्या माणसाच्या घराघरामध्ये एक आत्मविश्वास जागवा, एक आत्मविश्वास त्याच्या मनामध्ये असा निर्माण करा की माझ्याकडे पैसे नाहीत पण माझ्याकडे कौशल्य आहे, माझ्याकडे जनतेची सेवा आहे पण माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी निवडणूक लढवू शकत नाही, असा संदेश पाठवला तर हे लोकशाहीला धोक्याचं आहे. हे लोकशाहीला धोक्याचं आहे. म्हणून हा संदेश पाठवा की कितीही पैसे असू द्या, त्या पैशाचा पराभव आमच्या निष्ठा केल्याशिवाय राहणार नाहीत. ही दाखवण्याची संधी तुम्हाला आलेली आहे, ही दाखवण्याची संधी आलेली आहे. आणि म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला एवढंच सांगतो की आणखीन एका गोष्टीची काळजी तुम्हाला घेण्याची गरज आहे, खूप काळजी घेण्याची गरज आहे. या भागामध्ये उभ्या आयुष्यात तुमच्या डोळ्यासमोर धनुष्यबाण ही निशाणी कायम राहिलेली आहे, कायम राहिलेली आहे. आणि ती सुद्धा उद्या मतदान केंद्रावर गेल्यानंतर तिथे धनुष्यबाण ही निशाणी दिसेल तुम्हाला. मी जाणीवपूर्वक तुम्हाला हे सांगतोय, तिथं धनुष्यबाण तुम्हाला निशाणी दिसेल. पण तो धनुष्यबाण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा खरा धनुष्यबाण नाही, तर तो धनुष्यबाण चोरांनी चोरलेला धनुष्यबाण आहे. तो चोरांनी चोरलेला धनुष्यबाण आहे. आज मला तुम्हाला त्या धनुष्यबाणाची एक कथा, आख्यायिका नाही, कथा आणि वस्तुनिष्ठ गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. आदित्य साहेबांना जायची घाई असली तरी सुद्धा मला ती सांगायची आहे. मी उद्धव साहेबांच्या बरोबर जे जे प्रसंग घडले त्या सगळ्या प्रसंगामध्ये उद्धव साहेबांच्या बरोबर कायम पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो. 22 जून 2022 रोजी या 40 गद्दारांनी उद्धव साहेबांचा घात केला आणि घात करून त्यांना राजगादीवरून खाली ओढलं, त्यांना पदच्युत केलं. त्या क्षणाला सुद्धा मी तिथं हजर होतो. आठवा तो दिवस ज्या दिवशी 22 तारखेला वर्षा बंगला, उद्धव साहेब असतील, आमच्या रश्मी वहिनी असतील, आदित्यजी असतील, ना तर तेजसजी असतील, केवळ 2 बॅगा घेऊन बाहेर पडले, हसत मुखानं बाहेर पडले. दरवाजाला फुलांचं तोरण होतं, दरवाजाला तोरण होतं. उद्धव साहेब शांतपणे दरवाजातून बाहेर आले. नेहमीप्रमाणे सर्वांना हात जोडून त्या माणसानं अभिवादन केलं. चेहऱ्यावर कुठलंही दुःख नव्हतं, निराशा नव्हती, पद गेल्याचं अजिबात त्या ठिकाणी दुःख नव्हतं. हसत मुखानं ते पहिल्या त्यांनी त्या ठिकाणी सर्वांचं स्वागत केलं. धो धो पाऊस पडत होता. उद्धव साहेब गाडीतून आपल्या मातोश्रीकडे चालले होते आणि उभा महाराष्ट्र ओक्साबोक्षी रडत होता. उभा महाराष्ट्र ओक्साबोक्षी रडत होता. एका प्रामाणिक माणसाला, एका सज्जन माणसाला, एका सरळ माणसाला त्याच्याच माणसाने विश्वासघातानं आज हा बंगला सोडायला लावला. याचं दुःख उभ्या महाराष्ट्राला त्या दिवशी झालं होतं. ते उद्धव साहेब मी बघितले. उद्धव साहेब म्हणजे सत्ता गेलेले उद्धव साहेब मी बघितले. त्यांच्यावर एवढं मोठं प्रचंड अशा प्रकारची शस्त्रक्रिया झाली. दुसऱ्याच्या हाताच्या आधारानं उद्धव साहेब बसत होते, उठत होते. ते मी उद्धव साहेब बघितले. उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्या दिवशी राज्यपाल भवनावर उद्धव साहेबांच्या बरोबर मी गेलो होतो. आदित्यजी देखील होते. ते उद्धव साहेब मी बघितले. मोकल भाई तेही मी उद्धव साहेब बघितले. चारी बाजूने आरोप प्रत्यारोप होत होता. चारी बाजूने कोले कुत्रे त्यांना घेरण्याचा प्रयत्न करत होते. त्या वेळेला कायम मी उद्धव साहेबांच्या आजूबाजूला बसून निरीक्षण करत होतो. मला उद्धव साहेबांचं कौतुक एवढ्या करता वाटत होतं
की एकदाही त्यांच्या चेहऱ्यावर मी कधी दुःख बघितलं नाही, निराशा बघितली नाही, हतबल झालेल्या बघितले नाही. अरे खचलेले तर अजिबात उद्धव साहेबांना मी बघितलं नाही. धीर गंभीरपणे आपले रोजचे नित्याचे व्यवहार पार होते. आणि एक दिवस संध्याकाळी मी भांडुपला, तिथले आमचे रमेश कोरगावकर नावाचे आमदार होते, त्यांच्या सभेला गेलो होतो. मी सभा आटपून आलो आणि घाटकोपर मध्ये एबीपीचा प्रतिनिधी, चॅनलचा प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी मला फोन केला. ऐकून घ्या मित्रांनो, फोन केला आणि सांगितलं भास्करराव घात झाला. बोलो काय झालं? तर निवडणूक आयोगानं आपला पक्ष गद्दारांना दिला, मिंद्यांना दिला. आपल्या पक्षाचं नाव गद्दारांना दिलं, मिंद्यांना दिलं आणि आपला धनुष्यबाण सुद्धा गद्दारांना दिला, मिंद्यांना दिला. मी अस्वस्थ झालो. थोड्या वेळाने मी सावरलो आणि उद्धव साहेबांना फोन केला. साहेब मी असं ऐकतोय, ते खरं आहे का? खरं आहे का? साहेब म्हणाले खरं आहे. साहेब मी आता इकडून जातोय, मी येऊ का? साहेब शांतपणे म्हणाले आता येऊ नका भास्करराव, उद्या या. आणि पुढचं ऐका. दुसऱ्या दिवशी आम्ही नेते मंडळी उद्धव साहेबांना भेटायला गेलो. नेहमी सारखे उद्धव साहेब शांतपणे खुर्चीवर बसले होते, पण सारखा खिशातला रुमाल काढून या डोळ्यातून एकदा इकडं पाणी पुसत होते, इकडं पाणी पुसत होते. मी कधी कुठली गोष्ट मनामध्ये ठेवत नाही. सगळे नेते माझ्याकडे बघत होते. मी उद्धव साहेबांना स्पष्टपणे विचारलं, उद्धव साहेब आज तुम्ही सारखे डोळे पुसताय. उद्धव साहेब म्हणाले नाही, जरा डोळ्याला काहीतरी झाल्यासारखं वाटतंय, सारखं पाणी येतंय, चष्मा बरोबर सूट झाला असं वाटत नाही, नवीन चष्मा घेतलाय म्हणून पाणी येतंय. मी सांगितलं नाही उद्धव साहेब मी तुम्हाला तुमचं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर सुद्धा बघितलंय. कोरोनाच्या संकटामध्ये या माझ्या महाराष्ट्रातल्या 12.5-13 कोटीला जनतेला वाचवताना तुमची धडपड सुद्धा मी बघितली आहे. तुम्हाला राजीनामा देताना पण मी बघितलंय, पक्ष फुटताना पण मी बघितलंय, पण तुमचा चेहरा कधी मी पडलेला बघितला नाही. उद्धव साहेब तुम्ही काहीतरी आमच्यापासून लपवताय, पण तुमचा चेहरा तुम्हाला लपवता येत नाहीये. या माझ्या एका वाक्यावर शेवटी ते पण माणूसच आहेत हो, त्यांचा बांध फुटला. त्यांच्या डोळ्यामधून घळघळा पाणी आलं. आणि त्यांच्या बाजूला उभे असलेले रवी म्हात्रे, जे मोठ्या साहेबांबरोबर बाळासाहेबांपासून त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर काम करतात, ते रवी म्हात्रे मला म्हणाले, तेही रडायला लागले, आम्हीही रडायला लागलो. आणि ते रवी म्हात्रे म्हणाले, भास्करराव काय विचारता, काय विचार भास्करराव काय विचारता की उद्धव साहेबांच्या डोळ्यातनं पाणी येत आहे, अहो येणार नाही तर काय होणार. आणि मग रवी म्हात्रेंनी आपल्या खिशातला एक छोटीशी वस्तू काढली, आमच्या सगळ्यांच्या हातावर ठेवली. लक्षात घ्या बांधवांनो, भगिनींनो, आपल्या हातावर ठेवली आणि आमच्या समोर ठेवली. आणि सांगितलं हा धनुष्यबाण, सोन्या चांदीचा बनवलेला धनुष्यबाण, कधी आम्हाला 88-89 साली धनुष्यबाण ही आम्हाला निशाणी मिळाली, त्या दिवसापासून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी ही धनुष्यबाण निशाणी देवाऱ्यामध्ये ठेवली. अरे देवाप्रमाणे त्याचं आयुष्यभर पूजन केलं. बाळासाहेबांच्या नंतर उद्धव साहेब या धनुष्यबाणाचं पूजन करतायत. आणि तो धनुष्यबाण आज आमच्या देवाऱ्यातून बाहेर आला. डोळ्यातून पाणी येणार नाही तर काय होणार. हा किस्सा एवढ्या करता सांगतोय की उद्या मतदान केंद्रावर गेल्यानंतर तुम्हाला तिथे धनुष्यबाण दिसणार आहे. आज जे हरामखोर सांगतात की उद्धव शिवसेना प्रमुखांचे आम्ही खऱ्या अर्थानं वारसदार आहोत, खरी शिवसेना आमची आहे, धनुष्यबाण आमच्याकडे आहे म्हणून हे सांगतात. आणि त्यांच्या बॅनरवर शिवसेना प्रमुखांचा फोटो सुद्धा ते लावतात. बांधवांनो, भगिनीनो, त्या शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला काय वाटत असेल याचा विचार करा. अरे हा धनुष्यबाण जो त्यांच्या समोर आहे तो चोरलेला आहे. चुकून जरी त्या धनुष्यबाणावर तुमचा हात गेला तर चोराचे साथीदार म्हणून आपली ओळख होईल. ही तुम्हाला मान्य आहे का? या चोरांनी चोरून नेलेला धनुष्यबाण, त्याच्या समोर जर मतदान कोणी केलं, जो कोणी म्हणून शिवसेना प्रमुखांना मानतो, शिवसेना प्रमुखांचे वारसदार, विचारक, हकदार,
आम्ही शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिक म्हणून छाती पिटावून सांगतात, त्यांच्या सत्सक विवेक बुद्धीला माझं आव्हान आहे की ह्या धनुष्य बाणावर शिक्का मारला तुम्ही सांगता, त्यांना लाजा वाटत नाहीत, पण ह्या सामान्यातला सामान्य माणूस बसलेला हा शिक्का मारेल, तो मसालीच्या समोरच बटन दाबेल, बाकी कोणाचं दाबणार नाही. बांधवानो भगिनीनो, अंगाचा भडका उडतो, संताप येतो, चीड येते, पण ही चीड तुम्हाला सुद्धा येते, पण आमच्यासारखं तुम्ही बोलू शकत नाही, आमच्यासारखं तुम्ही भांडण करू शकत नाही. पण तुम्ही मात्र एक करू शकता की तुमच्या बोटातली ताकद जी उद्धव साहेबांनी सांगितलेली आहे ती ताकद या निवडणुकीला दाखवू शकता. तुम्ही लोकसभेला तुमची ताकद दाखवलीत, आता विधानसभेला ताकद दाखवा आणि या कोकणातले 5च्या 5 आमदार हे निवडून आणा. आणि खऱ्या अर्थानं आम्ही प्रामाणिक आहोत, आम्ही निष्ठावंत आहोत, आम्ही एकनिष्ठ आहोत हे फक्त बोलू नका. त्या एकनिष्ठेची ती साक्ष आणि त्याचे इतिहास लिहिणारे इतिहासकार म्हणून तुमची या नोंद होईल, म्हणून तुम्हाला विनंती करतो. अवघड काय नाहीये. संजयराव कदम आतापर्यंत जे तंत्र सांगितलं ते चांगलं अवलंबत ह्या वेळेला. आतापर्यंत जी आयडिया दिली त्याप्रमाणे चालताय ना. पुढचे 4-5 दिवस शिल्लक राहिले, थोडं शांत ठेवा. वहिनी, रुईचं पान गरम करून जरा डोक्यावर ठेवा. बरोबर आहे ना. मी ह्याला सांगितलं तुझा वीक पॉइंट काय आहे. तो विरोधकाची चाल ओळखून संजय कदम खेळी खेळावी लागते आणि म्हणून सांगितलं थोडं डोकं शांत ठेवा.